आणि आमंत्रित केले ते म्हणजे फलंदाजीसाठी भोसते संघाला. कुडकी संघाचा संघनायक मी यांना विनंती करतो की आपले प्लेइंग 11 त्वरित मैदानापाशी पाठवायचे आहेत. या सामन्यांदरम्यान पंचांचं काम निभावतील आकाश सर आणि जयेश सर. दुपारनंतर सगळ्यांना सांगा छत्र्या वगैरे घेऊन या, स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतः करा. काय बोलू पहिला तुमचा कार्य. दिवस रात्र एक करून मात्र ज्याने हे मैदान सजवलं त्या तरुण रक्ताच्या जिद्दीनेच आज हे क्रिकेटचं स्वप्न गाजवलं. मंडळाचे कार्यकर्ते म्हणजेच या स्पर्धेचा खरा कणा मानला जातो. तुमच्या शिस्तीमुळेच या सोहळ्याला मात्र आज सोन्याची लहर मिळाली. नियोजन असतं चोख तेव्हाच कार्यक्रम होतो ही आमच्या मंडळाच्या पोरांनी मात्र करून दाखवली ही स्पर्धा फिट. मी विनंती करतोय कुडकी संघास की आपलं क्षेत्ररक्षण मात्र त्वरित सजवून घ्यायचं आहे. सुरुवातीच्या सामन्यांदरम्यान आपल्याला मर्यादित षटकांचे सामने, या सामन्यांमध्ये 4 षटकांचा हा सामना असेल. या 4 षटकांमध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. या दरम्यान 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. भोसते आणि कुडकी या दोन्ही संघांदरम्यान आपण हा सामना पाहतोय. या दोन्ही संघास विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज आपल्या संघाचं नाव मात्र आपल्याला उंच शिखरापर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्या उंच शिखरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मात्र संघानं आपल्या 11 खेळाडूंच्या हाती दिलंय. बॅट्समन नाव काय
कोण एक्स्ट्रा खेळाडू इकडे कोण बोलवले नाही त्यांचा कुडकीवाल्यांचा. भोसते आणि कुडकी यांचा एक्स्ट्रा प्रतिनिधी आपल्याला पेव्हिलियन मध्ये पाठवायचा आहे. भोसते आणि कुडकी दोन्ही संघांचा 12वा प्रतिनिधी आपल्याला समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. ज्याप्रमाणे या सामन्यांचा मात्र शुभारंभ झाला होता त्याचप्रमाणे आज या दोन्ही संघांच्या नाणेफेकीच्या कौलनंतर मात्र या सामन्यांचा होतोय शुभारंभ. याचप्रमाणे प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि स्वतः कर्णधार, आपण ज्यांना सरपंच साहेब म्हणतो, असेच कुडकी संघांचा एक नामवंत उजव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू पंकज स्वतः गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. याचाच अर्थ संघाचा विजयाचा गुलाल उधळण्याची सुरुवात मात्र त्याने त्याच्या हाती घेतले. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिशेने आपल्याला भोसते संघाचे हे दोन नामवंत खेळाडू इकडे ये ना दादा, एक चेअर घ्या ना त्यांना. सर्वेश ना काय बॉलरचं नाव काय? एक घ्या ना चेअर तिकडे. कोण गेले? बॉलरचं नाव काय? बॉलर पंकज आहे. हॅलो हा चुकून लागलेला. आर्यन आणि रोहित. दुसऱ्या दिशेने मात्र विजयाचा शुभारंभ करण्यासाठी ज्याने आपल्या हातामध्ये ही फळी घेतली आहे ते दोन्ही फलंदाज या विकेटवरती चार्जर काढायचं आहे. चला, वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. चला म्हणूया, आपण सुरुवात करूया या गणपती बाप्पाच्या स्तोत्रानं केली आहे. म्हणा गणपती बाप्पा. चला सुरुवात झाली, शुभारंभ झाला आहे. पहिला चेंडू आहे, पहिला विजयाचा गुलाल उधळण्याची ही संधी मात्र मिळाली. या संधीला मात्र आपण विजयाचा चेंडू म्हणू, परंतु शत्रू म्हटलं जात तर फलंदाजी या संघाकडून, कारण का वार मात्र नक्की होईल. पहिला चेंडू आहे आणि पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळलाय. तोही पॉइंटच्या डोक्यावरून चाललाय मात्र ऑफसाईडच्या दिशेने. हा पहिलाच मात्र विजयाच्या दिशेकडे वळणारा मात्र हा चौकार. आर्यननं मात्र गुलाल उधळलाय. या चौकाराच्या सहाय्याने मात्र आपला स्कोरबोर्ड मात्र पोहोचवलाय 4 धावांवरती. आता नक्कीच करावं लागेल विराट यांना आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन, कारण का पहिला चेंडू होता अगदी या फळीच्या मधोमध चेंडू होता. ज्याप्रमाणे म्हटलं गेलं त्याचप्रमाणे ह्या चेंडूमध्ये जर असं पाहायला गेलं तर नक्कीच कुठेतरी एक स्लोवर चेंडू होता. व्हेरिएशन चेंज केलं, फलंदाजाला समाधला नाही आहे. मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु जिथे आपण म्हणतो की जोपर्यंत फळीचा आणि त्या बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही तोपर्यंत कोणतीही धाव आपल्या धावफलकावर वाढत नाहीये. पुढचा चेंडू आहे, तिसरा चेंडू आहे, वैयक्तिक पहिलं षटक आहे. हा फळीच्या मधोमध चेंडू आहे आणि हा पहिल्या दिवसातील पहिला षटकार जो निघतोय आरू याच्या फलंदाजीमधून. पहिला चेंडू मात्र अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चौकाराच्या दिशेने वळत असलेला चेंडू. पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक मानलं जातं. इथे आपल्याला एक मिड विकेट आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळेल. ज्याचप्रमाणे पहिला चेंडू होता हलकासा मिड ऑफ वाईड चेंडू होता. सर्कलच्या बाहेर गेल्यानंतर मात्र यशस्वी 4 धावा. दुसरा चेंडू समजला नाही आहे, परंतु तिसरा चेंडू मात्र अचूक समजला आहे आणि हा चेंडू मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून मात्र षटकाराच्या सहाय्याने 10 धावा. हा यॉर्कर लेनचा चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने टोळावला होता. शॉर्ट थर्डमॅनकडे हा चेंडू, परंतु यष्टीरक्षकने मात्र आपलं काम परिपूर्ण करून मात्र 1 धाव. या निवांत 1 धावेने मात्र स्कोरबोर्ड मात्र पोहोचतोय 1-1-11
11 धावसंख्या. पहिले 4 चेंडू जर आपण पाहायला गेलो तर आतापर्यंत फलंदाजी कक्षाकडे आहेत. बदल तर नक्कीच करावा लागेल, नक्कीच आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये मात्र परिपूर्ण आपली चोख कामगिरी बजावताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र स्ट्राईक मिळाले रोह्याने सुद्धा या पॉईंटच्या डोक्यावरून हा झळकवलाय. चेंडू मात्र धावतोय सीमारेषा पार, चौकार. या षटकातील दुसरा चौकार आणि निघतोय रोहितच्या फलंदाजीमधून हा पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार मारण्यामध्ये मात्र मिळालं ते यश आणि धावसंख्या पोहोचवले 1-5-15 धावा. बिनबाद असं हे समीकरण आहे भोसले संघाचं. 5 चेंडू 15 धावा हे समीकरण आहे. जवळपास 18 धावांचं रन रेटने आतापर्यंत चालत असलेला भोसले संघ आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू आहे, हलक्या हाताने खेळलाय. हॅलो बोल. निवांतर 1 धाव आणि 1 धाव्याने मात्र या षटकाची होते समाप्ती आणि षटका अखेरीस मात्र धावसंख्या स्कोरबोर्डवर दिसते ती मात्र 16. आतापर्यंत समीकरण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत कृष्णा बांद्रे यांच्याकडून 3 मारले 300 रुपये. चला, सुरुवात ज्याप्रमाणे शुभारंभ झाला होता त्याचप्रमाणे पुन्हा एकदा एक शुभारंभ होता. ही सुवर्ण संधी आहे, जी सुवर्ण संधी आपल्यासाठी घेऊन आले ते नामांकित आहेत कृष्णा बांद्रे यांच्याकडून 3 कृष्णा बांद्रे यांकडून. एक अशी सुवर्ण संधी आहे, या 2 फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. जर 3 चेंडू मध्ये या सामन्यांच्या दरम्यान जर 3 षटकार आपल्या फलीतून आले तर कृष्णा बांद्रे किती कृष्णा बांद्रे किती पैसे 101. 101 रुपयाचं रोख रक्कम आपल्याला देण्यात येणार आहे. संधी मात्र वारंवार निर्माण होत असते, परंतु संधीचं सोनं करणं मात्र हे आपल्या हातीत आहे. आपल्या हातीत ही फली नाही आहे, आपल्या हातीत ही बॅट नाही आहे. चला, म्हणतात ना की कुठेतरी 100 रुपये कमी वाटले म्हणून पुन्हा एकदा या आपल्या सहकार्यानं वाढवले ते म्हणजे 501 रुपया. 3 षटकार 501 रुपया. सज्ज झालाय तो म्हणजे गोलंदाजीसाठी हर्षला नक्कीच परिवर्तन करावं लागेल, कारण का पहिल्या षटकामध्ये मात्र 16 धावांचा हा मोठी धावसंख्या स्कोरबोर्डवर उभी राहिली आहे. आणि त्याचप्रमाणे पहिला चेंडू अखेरीस लेग कटच्या दिशेने थोडासा उंच हा चेंडू होता. कमरेच्या वरती असलेला चेंडू रोहितचा मारण्याचा प्रयत्न अगदी होता, परंतु कोणताही संपर्क नाही. पहिल्या चेंडूमध्ये मात्र कोणतीही धाव नाही आहे. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. दुसरा चेंडू आणि पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चाललाय हा रोहितच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार. आपण पाहायला गेलो तर हा चेंडू अगदी त्या बॅटच्या मधोमध आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. धावसंख्या 6 धावेने तब्बल अर्धा डझन वाढते आणि धावसंख्या पोहोचते 2-2-22. 1.2 षटकांचा चेंडूंचा हा सामना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो या खेळपट्टीवरती. हर्षला सुद्धा आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावं लागेल, कारण का आपण पाहायला मिळेल दोन्ही फलंदाज 4 चेंडूमध्ये 11-11 धावा खेळतात, म्हणजे हे दोन्ही फलंदाज झालेले आहेत सेट, म्हणून आपला कार्यक्रम दाखवतात या मैदानामध्ये थेट. परंतु आता नाही मिळणार. आता लॉंग ऑनच्या दिशेने हा अगदी ग्राउंडला गवसने काढणारा हा चेंडू. या चेंडूवरती मात्र आपलं काम परिपूर्ण केलंय. 1 धाव निवांतरने मात्र 23 धावा. आरू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने टोळलेला हा चेंडू आहे. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडतोय आणि ही डीच्या स्वरूपात 1 धाव मिळते. या षटकातील शेवटचे निर्णायक 2 चेंडू. चार चेंडू आणि 24 धावा. धाव फलक आपल्याला हे सजलेलं दिसते आतापर्यंत. गुलाल ज्या प्रमाणे उधळायचं काम करायचं होतं त्याप्रमाणे हे दोन्ही फलंदाज मात्र करत आहेत. आता मात्र परिवर्तन केलंय गोलंदाजाने. आता मात्र दाखवून दिलंय की मी सुद्धा गोलंदाजीचा हुकमी एक्का आहे. नक्कीच पडला असेल एक षटकार, परंतु मी पुढचे चेंडू हाताळण्यासाठी मात्र सज्ज आहे. आतापर्यंत 5 चेंडू आणि 8 धावा खर्च करण्यात मात्र
हर्षाने रोखलंय. हा शेवटचा चेंडू असेल. नक्कीच आपल्याला धावसंख्या मात्र पोचवायची असेल लांबपर्यंत, तर ह्या चेंडूवर चौकार आणि षटकार निर्णायक असेल. परंतु गोलंदाजी अफाट झाली आहे, अगदी सुंदर गोलंदाजी. तो चेंडू आता लेग साईडच्या दिशेने टोळवलाय. बॅटची हलकी खालच्या दिशेने लागलेला हा चेंडू आहे. रनआउटचा चान्स होता, परंतु जी फेकी होती ती परिपूर्ण फेकी करता आली नाही. या 2 धावेने मात्र हे षटकाची होते समाप्ती. षटकाच्या अखेरीस मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवर 26 धावा. आतापर्यंत आर्यनने मात्र या सामन्यांदरम्यान 7 चेंडूमध्ये 14 धावा, तब्बल 200च्या स्ट्राईक रेटने खेळत असलेला हा आर्यन भोसले संघाकडून. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे रोहितने 5 चेंडू मध्ये 12 धावा. तब्बल हा आपल्याला 210च्या स्ट्राईक रेटने खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजे रोहित. दोन्ही फलंदाजांनी मात्र आतापर्यंत अतिशय सुंदर फलंदाजी केलेली आहे. स्कोरबोर्डवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावांचं हे स्कोरबोर्ड उभं केलंय. आणि आता आला तो म्हणजे पार्थ. तिसरं षटक हाताळण्यासाठी पार्थ. हा चेंडू अगदी बॅटच्या मधोमध फसलेला चेंडू, आकाशाला गवसणी काढणारा, परंतु अरविंदच्या हातामध्ये हा प्रमोदच्या हातामध्ये मात्र हा परिपूर्ण झेलवताना पाहायला मिळतोय. पहिला विकेटचं पतन मात्र रोहितच्या स्वरूपात मिळतोय भोसले संघाला. आणि पहिलं यश प्राप्त करण्यात ज्याला यश मिळालंय असाच कुडकी संघाचा हा गोलंदाज पार्थ. कारण का नक्कीच आपल्याला विकेटची इथे अतोनात गरज आहे. जर या धावसंख्येला मात्र थांबवायचं असेल तर आपल्याला इथे नक्कीच विकेट आणि डॉट चेंडू घ्यायला लागतील. आता पोचतोय मैदानामध्ये जयू, ज्याला रोहितच्या विकेटच्या पतननंतर मात्र संधी मिळाली फलंदाजीसाठी. पहिला चेंडू होता पार्थचा, आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू होता. परंतु अगदी योग्य हातामध्ये हा झेल पकडण्यात यश मिळालं आहे क्षेत्ररक्षकाला. आणि पहिलं विकेट पार्थला यशस्वीरित्या परिपूर्ण करण्यात ज्यांनी साथ दिली आहे असा हा खेळाडू. दुसरा चेंडू या षटकातील. दुसरा चेंडू पुन्हा एकदा हलकीशी दिशा बदलली होती. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात होता. दुसऱ्या चेंडूवरती मात्र दुसरी संधी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती त्या पार्थनं. परंतु ही संधी मात्र आपल्या हातात, आपल्या संघाच्या मात्र या गाठोड्यामध्ये मात्र जमा करता आली नाही. कारण का पकडो कॅच जितो मॅच, पकडा कॅच जिंका मॅच. या कॅचच्या मात्र गचाड क्षेत्ररक्षणानंतर मात्र 2 धावा निर्णायक आपल्याला मिळतील. पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आहे. क्षेत्ररक्षक आहे, परंतु आता मात्र ही मी संधी सोडू देणार नाही आहे. जरी हुकला माझ्या गोलंदाजाच्या अंतिम चेंडूवर जरी हुकला माझ्या गोलंदाजाच्या अंतिम चेंडूवरती जरी विकेट, परंतु सोडणार नाही मी झेल. कारण का दुसरा विकेटचं पतन करण्यासाठी मात्र यश प्राप्त करण्यात मात्र मी नक्कीच माझ्या पार्थला मात्र साथ देतोय. दुसऱ्या विकेटचं पतन जयूच्या नावाने. जयूने मात्र आतापर्यंत 2 धावाची खेळी केली. 2 धावाच्या खेळीनंतर मात्र आपल्याला डगआउट मध्ये परतावा लागेल. 100च्या स्ट्राईक रेटने खेळत असलेला हा जयू आतापर्यंत धावफलकाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळी त्या आपल्याला या खेळपट्टीवर पाहायला मिळाला आहे. आणि त्याच दरम्यान 28 धावा खर्च केल्यात. आणि 28 धावा खर्च करण्यासाठी मात्र 2 फलंदाज मात्र आपल्याला डगआउट मध्ये परतावे लागले आहेत. आता पोचलाय ऋषी, हा उजव्या हाताचा फलंदाज. जयूच्या विकेट नंतर संधी मिळाली होती. हा लॉंग ऑफचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न मात्र अचूक होता, परंतु हाताला मात्र हा चेंडू गवसला नाही आहे. परंतु हा चौकाराचा चेंडू होता. आतापर्यंत मात्र संघासाठी या क्षेत्ररक्षकानं मात्र 2 रन कुठेतरी वाचवलेत.
या स्कोरबोर्डचा ही रणनीती आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे आणि या खेळामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात, संघासाठी धावा मोजल्यात त्या म्हणजे 30 धावा खर्च करण्यासाठी आपले 2 फलंदाज मात्र या डगआउटमध्ये परतावे लागले भोसले संघाचे. दुखापत आहे. नक्कीच प्रार्थना करतो की ही दुखापत फार मोठी नसावी. आपला स्वतःचा हक्क आहे. तो मला वाटेल एकच असेल कारण लाईव्हला एकच असते. बघ मॅनेजमेंट आपण जर तिसरं षटक पाहायला गेलो तर पार्थचा पहिला चेंडू अगदी यशस्वीरित्या पहिली विजयाची विकेट घेण्यासाठी सज्ज झाला होता. चार चेंडू 30 धावा. तुमचं हे लिहिणं थोडंसं काम सोपं पडेल. त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं असेल, तिथे फक्त आपल्याला फलंदाजाची नावं लिहायची आहेत, गोलंदाजाची नावं, बाकी सगळं रेडी. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडावर यश प्राप्त करण्यात मात्र पार्थला मिळालं होतं यश. मला नाही जमणार हे बाजूला समोर 4 बॉल. पुढचा चेंडू आहे. या षटकातील शेवटचे 2 चेंडू निर्णायक असतील. फलंदाजी करताना आपल्याला मुख्य जागी उजव्या हाताचा हा फलंदाज भोसले संघाकडून ऋषी पाहायला मिळतोय. जोरात फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा हा झेल सुटतोय. राकेश यांच्या हातामधून हा या सामन्यातील तिसरा झेल होता जो आपल्या संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामधून मात्र निसटला आहे. धावसंख्या पोचते 31. पुढचा चेंडू निर्णायक आणि शेवटचा चेंडू असेल हा. आता मात्र हा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि हा आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेट फलंदाजच्या अगदी डोक्यावरून हा पोचतोय मात्र मैत्री चषक षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने तब्बल या धावसंख्या मात्र अर्ध्या डझनने वाढते आणि तब्बल जाऊन पोचते ती म्हणजे 37 धावा. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. आर्यनने सुद्धा आपल्या संघासाठी एक अमूल्य आणि योग्य पारी खेळली आहे. 8 चेंडूमध्ये 20 धावा. 240च्या स्ट्राईक रेटने खेळत असलेला हा फलंदाज आता मात्र ऋषी आहे. या 22च्या स्वरूपात मिळते 1 धाव. 1 धावेने का होईना परंतु हे धावसंख्येचं समीकरण मात्र बदलतंय. 1 चेंडू 38 धावा. 2 गडी बादच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू. संघनायकानं मात्र या आदित्यवर आता विश्वास दाखवलाय. हा फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक मात्र
पोचतोय अरविंद आणि अरविंदच्या हातामध्ये हा सुरेख झेल आणि पुन्हा एकदा होतंय विकेटचं पतन. माघारी परतावं लागेल मात्र आता आर्यनला. 9 चेंडू आणि 20 धावानंतर मात्र या पाळीचा होतोय अंत. वाटत नाही मला खंत, कारण का आतापर्यंत 9 चेंडू मध्ये 20 धावांची ही अमूल्य पारी आपल्या संघासाठी आपण केलीत. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं तर 44 पर्यंत हा स्कोरबोर्ड याप्रमाणे जर चालत गेले तोपर्यंत पोहोचणार आहे. परंतु आतापर्यंत 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये ही धावसंख्या हे धावफळ कुठपर्यंत पोहोचणार आहे सांगू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना की विजयाचा शिल्पकार कोण बनणार आहे, अगदी सामन्याचा शेवटचा चेंडू जोपर्यंत हाताळत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. आणि हा मात्र लॉंग ऑफ आहे आणि लॉंग ऑफच्या पारच्या अगदी सुरेख हातामध्ये पार्थने मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये सुद्धा एक सुरेख प्रदर्शन केलं होतं. आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा हा अगदी कदाचित 2-3 मीटरची ही धाव होती आणि 2-3 मीटरच्या धावेनंतर मात्र हा एक अतिशय सुंदर झेल आपल्या हातामध्ये टिपला आहे आणि पुन्हा एकदा पाठवलंय. आदित्यला मात्र माघारी पाठवलंय. आतापर्यंतचं धावपळक जर आपण पाहिलं तर 3-8 38च्या मोबदल्यात मात्र हे 4 फलंदाज मात्र बाद झालेत. आता मिळते संधी ती म्हणजे सोहमला. सोहम आपल्या हातामध्ये या शेवटच्या चेंडू षटकातील मात्र शेवटचे 3 चेंडू आहेत. याचप्रमाणे जर आपली खेळपट्टी चालत असेल तर शेवटपर्यंत आपण 41 धावसंख्येचा पाठलाग आपण करू शकतो. विजयासाठी आपल्याला विजयाच्या धावा बनवायच्या आहेत. परंतु पहिला चेंडू होता, फलंदाजाला काही समजला नाही आहे आणि मात्र इथे धावबादच्या स्वरूपात ही मिळते विकेट आणि माघारी परतावं लागेल पुन्हा एकदा सोहमला. पहिला चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता कारण का त्यांना सुद्धा माहिती आहे आता विजयासाठी मात्र आपल्याला मोठे फटके खेळावे लागतील आणि त्याप्रमाणे मात्र हा प्रयत्न चालू होता. परंतु जोपर्यंत त्या फळीचा आणि चेंडूचा जोपर्यंत संपर्क होत नाही तोपर्यंत कोणतीही धाव मिळत नाही. जी लेगबाईच्या स्वरूपात मिळते नक्कीच, परंतु जर मोठ्या धावा काढायच्या असतील तर बॅटचा आणि त्या चेंडूचा संपर्क होणे फार महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण पाहायला गेलो पुढचा चेंडू आदित्य यांचा आणि हा आकुलटप्पाचा चेंडू होता. मिड विकेटच्या डोक्यावरून मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु आता ही झेल मात्र सोडणार नाही आहे कारण का आता आपल्याला स्कोर बोर्ड, आता आपल्याला ही धावफलक मात्र थांबवायचा आहे आणि पुन्हा एकदा होतंय पुढच्या विकेटचं पतन. कोण चाललाय कोण? शेवटचा चेंडू आहे. अतिशय सुंदर ही गोलंदाजी आहे की ज्याप्रमाणे आपल्याला संघाला काळाची गरज होती त्याप्रमाणे मात्र गावाचं नाव सांगा. आदित्यने मात्र ही अचूक कामगिरी केली. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि 5 चेंडू मध्ये फक्त दिल्यात त्या म्हणजे 3 धावा. आपण तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहायला गेलो तर प्रोजेक्ट स्कोर होता कुठेतरी 45 धावा. हा सुद्धा अतिशय सुरेख चेंडू होता. एक लोअर फुल टॉस चेंडू होता, यॉर्कर मध्ये तब्दील झाला होता आणि ह्या निर्धाव चेंडूने मात्र या पहिल्या इनिंगची होते समाप्ती. धावफलक मात्र 38 धावा आणि विजयासाठी मात्र आपल्याला 39 धावांचं हे लक्ष्य आहे. क्रिकेट संघ बापू 24 चेंडू आणि 39 धावांचं हे आव्हान असेल. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केलं होतं ते म्हणजे फलंदाजीसाठी. भोसले संघाने सुद्धा अचूक आणि योग्य रित्या ही फलंदाजी आपल्या फलंदाजाच्या फळीमधून पाहायला मिळाली. 38 धावा आणि 39 धावांचं हे लक्ष्य दिले ते म्हणजे कुडकी संघासाठी.
ह्या 1-2 दिवसीय सामन्यांमधील हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामधील मात्र हा पहिला सामना होता. दिव्यागर आणि बापूंचा यानंतर होणारा सामना दिव्यागर आणि बापवण दोन्ही संघाचे संघनायकांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दिव्यागर आणि बापवण दोन्ही संघाचे संघनायक विजयाच्या धावा आपल्याला विजय जर प्राप्त करायचा असेल तर विजयाच्या योग्य धावा आपल्याला या धावफलकावरती करायला लागतील. आतापर्यंत एक इनिंग संपली आहे. एक इनिंग संपल्याच्या मोबदल्यात मात्र स्कोरबोर्डवर आपल्याला धावफलक मिळतंय ते म्हणजेच 38 धावा आणि 39 धावांचं हे लक्ष्य आहे. हे लक्ष्य दिव्यागर संघाचं संघनायक मी आपणास विनंती करतोय की यानंतर होणारा नाणेफेकीचा कौल बापवण आणि दिव्यागर या दोन्ही संघांदरम्यान आहे. मी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपलं सहकार्य अगदी मोलाचं सहकार्य मानलं जाईल. दोन्ही संघनायक आणि उर्वरित खेळाडू यांना मी विनंती करतोय की आपले दोन्ही संघनायक आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. या सामन्याची मात्र शुभारंभ झाला होता ज्या नाणेफेकीच्या कौल नंतर मात्र त्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता ते म्हणजे कुडकी संघानं आणि प्रथमतः गोलंदाजीसाठी सज्ज झाला होता तो म्हणजे संघाचा संघनायक सरपंच साहेब जो म्हणजे पंकज आणि पंकजने मात्र खर्च केल्या होत्या 16 धावा. ज्या 16 धावामध्ये रोया आणि आरू यांची अतिशय सुंदर फटकेबाजी आपल्याला या खेळपट्टीवर पाहायला मिळाली. त्यात नंतर दुसरं षटक हाताळताना आपल्याला यश पाहायला मिळाला हर्ष पाहायला मिळाला. कृष्णा बांद्रे भोसते या गावातील रहिवासी 2 चेंडू आणि 2 विकेट 6 चेंडू निर्णायक चेंडू निर्धाव चेंडू म्हणजेच मेडन ओव्हर ह्या दोन्ही संधी आपल्याला उपलब्ध झाल्यात. एकतर मेडन ओव्हर आणि दुसरं म्हणजे 2 चेंडू 2 विकेट. जर हे यश प्राप्त करण्यात आपल्याला यश मिळालं तर कृष्णा बांद्रे साहेब यांच्याकडून आपल्याला 501 रुपयाचं रोख रक्कम देण्यात येणार आहे. संधी प्राप्त झाली आहे. संधीचं सोनं करणं मात्र आपल्या हातात आहे. त्याचबरोबर आपण वळूया या दुसऱ्या इनिंगकडे ज्या विजयाच्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र हे 2 दिग्गज फलंदाज एक नामवंत आहे तो म्हणजे पंकज आणि प्रमोद. हा उजव्या हाताचा एक नामवंत फलंदाज विराट या नावाने ओळखला जाणारा ज्याची ख्याती आपण नक्कीच पाहिली असाल. आता मात्र आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेकडे वळवायचा असेल तर ह्या 39 धावा मात्र आपल्याला परिपूर्ण 24 चेंडूमध्ये कराव्या लागतील. ज्याचा शुभारंभ होतोय आदित्यचा हा चेंडू नक्की शत्रू असेल पंकजसाठी आणि पंकजसाठी शत्रू बनला होता परंतु घातक ठरलाय तो म्हणजेच आदीसाठी. हा पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूला अगदी खूपच हाईट मिळाली होती आणि हा पंचांचा एक हात समांतर क्रिकेट नियम क्रमांक 21 अर्थातच नो चेंडू आणि या नो चेंडूवर मिळते. पंच दोन्ही सरांना विनंती करतोय की नो चेंडूवरती या सामन्यांदरम्यान कोणत्याही प्रकारचं फीट उपलब्ध आहे का. धन्यवाद. या सामन्यांदरम्यान दोन्ही दिवसातील हे सामने असतील मर्यादित षटकांचे सामने असतील. नो चेंडूवरती कोणत्याही प्रकारचं फीट आपल्याला उपलब्ध नाही आहे. इथे 2 धावा शुभारंभ झालाय मात्र आपल्या संघाचा. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला होता फलंदाजानं परंतु यश प्राप्त नाही झालंय प्रमोद यांना. कारण का नक्कीच षटकार आणि चौकारांची फटकेबाजी आपल्याला या खेळपट्टीवर करावी लागेल. कारण का 39 धावांचं दिव्यागर आणि बापवण या दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल एक चेंडू
एक धाव मिळते या चेंडूवरती. धाव फलक समीकरण बदलत ते म्हणजे 3 धावा. वरती दिव्यागर फक्त. एक धाव. धन्यवाद. आता पुन्हा एकदा एक धावेने का होईना परंतु समीकरण मात्र बदललंय. 3 चेंडू आणि 4 धावा. पुढचा चेंडू हा पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न मात्र पंकजने जरूर केला होता, परंतु बॅटची खालची एज घेत मात्र हा यष्टीरक्षकाला आपला वेध चुकून मात्र हा चेंडू चाललाय आणि ह्या चेंडूवरती धाव मिळते ती म्हणजे 1 धाव. आणि 1 धावेने मात्र समीकरण बदललंय ते म्हणजे धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5 धावांवरती. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा तो चेंडू होता आडव्या बॅटनं फडकवला आणि हा चेंडू मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैत्री चषक षटकार जो निघतोय पंकजच्या बॅट मधून. अगदी आडव्या बॅटनं अगदी समांतर हा चेंडू चाललाय आपण पाहतोय या स्क्रीनवरती आणि पोहोचतोय षटकाराच्या दिशेने. षटकाराच्या दिशेने जर गेला तरी पण आपल्याला अर्धा डझन धावा मात्र या धावफलकामध्ये पाहायला मिळतील. आणि आता मात्र धावफलक मात्र बदलतोय. धावफलकामध्ये आपल्याला फेरबदल होताना पाहायला मिळतोय आणि धावफलक पोहोचतोय ते म्हणजे 1-1-11 धावा. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती कोणाचं वर्चस्व होतंय. करतोय पंकज का करतोय आधी आपलं वर्चस्व. आणि या चेंडूवर केलंय मात्र आधीने आपलं वर्चस्व. शेवटचा चेंडू मात्र निर्णायक हाताळून मात्र या षटकाची केली समाप्ती. आता मात्र 1-1-11 आणि 1 षटकाची समाप्ती. आता मात्र क्षेत्ररक्षण आता मात्र पसरलं जाईल ते म्हणजे क्षेत्ररक्षण. आता संधी प्राप्त करणं मात्र फलंदाजासाठी थोडंसं कठीण होईल, कारण काय जेच पहिलं षटक मात्र आपलं पॉवर प्लेचं षटक होतं त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र निर्णायक 2 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत होते आणि आता तेच समीकरण बदललंय. आता आपल्याला उर्वरित 5 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि उर्वरित 6 गोलंदाज आणि यष्टीरक्षकला पकडून 6 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतील. जो आपल्याला मिळाला फाईन लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. चला पहिला चेंडू आहे दुसरं षटक सोहामचं आणि हा उडवलाय मात्र मैत्री चषक षटकार. मिड विकेटच्या डोक्यावरून मात्र क्षेत्ररक्षकाला मात्र पाहतच राहावं लागेल आणि प्रेक्षक बनतोय क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. हा मैत्री चषकात षटकार निघतोय तो म्हणजे प्रमोदच्या फळीमधून. धावसंख्येत मात्र तब्बल अर्धा डझनने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 17. हा अंक मात्र आपल्याला खतरा म्हणून आपण मानला जातो, परंतु नक्कीच गोलंदाज की फलंदाज कोणासाठी होतोय खतरा, परंतु हा मात्र अचूक चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता, तिथे रोहित आपला भिडतोय. 1 धाव पूर्ण आणि 1 धावेनंतर मात्र समाधान मानावं लागेल. पंकजनं मात्र परतवलंय ते म्हणजे प्रमोदला. 1 धावेने का होईना समीकरण बदलतंय. या स्कोरबोर्डचं या धावफलकाचं समीकरण मात्र बदलतंय. समीकरण पोहोचते म्हणजे 18 धावा. 1.2 चेंडूंचा हा आतापर्यंत षटक आपल्याला या धावफलकावरती पाहायला मिळेल. 3रा चेंडू आहे या षटकातला वैयक्तिक हे पहिलं षटक आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेत चेंडू अगदी थेट धाकतोय यष्टीरक्षकाच्या माघारी आणि या चेंडूवरती मिळते फक्त 1 धाव. समीकरण 1 धावेने का होईना पुन्हा एकदा समीकरण बदललंय. समीकरण बदललं ते म्हणजेच 19 धावा. आतापर्यंत
तीन चेंडू या षटकातले मात्र संपलेत. शेवटचे 3 चेंडू या षटकातील हे दुसरं षटक आहे. या सोहमसाठी हे पहिलं वैयक्तिक षटक आहे, संघासाठी दुसरं षटक आहे. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस. नक्कीच जर इथे LBW असतं तर पंचांकडे मात्र मोठी दाद मागण्याची संधी मात्र सोहमकडे उपलब्ध झाली होती. धावसंख्या पुन्हा एकदा मंद गतीने वाढते आणि पोहोचते 20 या धावसंख्येवरती, जी आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र आपण 16 धावसंख्या पाहिली. 2 षटकांच्या मदतीनंतर जे आडव्या बॅटनं जो फलकावला होता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पंकजने, आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून ह्याच षटकातील पहिला चेंडू सीमारेषा पार करताना आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच प्रमोदच्या फळीतून. आता शेवटचे 2 चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा प्रमोद सज्ज झाला आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून मात्र हा पुन्हा एकदा मैत्री चषक षटकार. आपण पुन्हा एकदा पाहू शकतो हा षटकार आहे. अगदी आडव्या बॅटनं बॅटच्या मधोमध्य भागी हा लागलेला चेंडू आहे. मिड विकेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र नक्की क्षेत्ररक्षकाने प्रयत्न मात्र केला होता, परंतु प्रयत्नांना मात्र फारसं यश मिळालं नाही आहे. यश मिळालं ते म्हणजेच प्रमोदला. प्रमोदच्या पारीतील आणि या षटकातील हा दुसरा षटकार आहे आणि षटकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या पोहोचते 2-6 26 धावा. आतापर्यंत हाताळत असलेला हा चेंडू हा शेवटचा चेंडू आहे आणि पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरून पुन्हा एकदा हा मारलाय तो म्हणजे मैत्री चषक षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलक मात्र धावतोय आणि पोहोचतोय 32 धावांवरती. आतापर्यंत या षटकामध्ये जे 3 षटकार आपण पाहायला मिळेल, पहिला चेंडू होता तो सुद्धा मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आपल्याला हा षटकाराच्या दिशेकडे वळत असताना पाहायला मिळाला आणि ह्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू 5वा आणि 6वा चेंडू एक तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला षटकाराच्या सहाय्याने पाहायला मिळाला आणि आता हा शेवटचा चेंडू होता. हा शेवटचा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आता समीकरण मात्र बदललंय. आता समीकरण आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा आणि विजयासाठी 7 धावा. 12 चेंडू 7 धावा. यश आणि अपयश, जीत आणि हार, विजय आणि पराभव हे समीकरण आहे. जोपर्यंत सामन्यातील शेवटचा चेंडू जोपर्यंत हाताळत नाही तोपर्यंत विजय कोणत्या संघाकडे किंवा कोणत्या संघाच्या मुठीत जाईल हे आपण सांगू शकत नाही. शेवटचा चेंडू आणि शेवटचा क्षण धावसंख्या 1 या धावसंख्येने बदलते. समीकरण आता पोहोचते ते म्हणजे 33 धावा. 2.1 चेंडूचा हा षटक आतापर्यंत हाताळत आहे. हा मात्र आकाशाला गवसणी घालणारा चेंडू होता आणि हा चेंडू मात्र कमरेच्या वरती. पंचांचा मात्र इथं 1 हात समांतर. याचाच अर्थ क्रिकेट नियम क्रमांक 21 नो चेंडू अवांतर 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 धावा. पंचांचा 1 हात समांतर अर्थातच 1 धाव अवांतर मिळते. पुढचा चेंडू. विजयाचं समीकरण मात्र आता बदललंय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. अगदी यष्टीच्या मागे जाऊन मात्र मिड ऑफ वाईट डोक्यावरून मात्र हा विजयी षटकार. खरंच नक्की लेग साइडच्या दिशेने जाऊन मात्र हा पॉइंट आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला हा विजयी षटकार आहे. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. विजयी संघाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. भोसले संघाला सुद्धा सहकार्य केल्याबद्दल मी गुढी अभंगाची पुणाई देवी क्रिकेट संघ पुणीर यांच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो. मॅच होऊन पहिला पूर्ण करून पूर्ण मॅच झाल्यानंतर सेकंड